शेतकरी मित्रांनो, आजकाल शेती करायची म्हणजे सगळ्यात मोठी डोकेदुखी कोणती असेल, तर ती म्हणजे वेळेवर मजूर न मिळणे. त्यातल्या त्यात कपाशी असो, सोयाबीन असो की द्राक्ष बागा. पिकांवर वेळेवर औषध फवारणी झाली नाही, तर हातचं पीक जाण्याचा धोका असतो. तासनतास पाठीवर जड पाण्याचा पंप घेऊन चिखलातून चालत फवारणी करताना आपल्याला शेतकऱ्याची जी अवस्था होते ती माहीत आहे. पण आता काळजी करायची गरज नाही. कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपल्या शेतीचा चेहरा-मोहरा बदलून टाकला आहे. आज आपण अशाच एका आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत, ज्याने शेतीमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणली. आणि हे तंत्रज्ञान म्हणजे कृषी ड्रोन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ड्रोनमुळे फवारणी कशी सोपी होते, याला खर्च किती येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार या ड्रोन खरेदीवर किती लाख रुपयांचं अनुदान देत आहे. यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की पारंपरिक फवारणी सोडून आपण ड्रोनकडे का वळलं पाहिजे. याचे फायदे काय आहेत? सर्वात पहिला आणि मोठा फायदा म्हणजे वेळेची अभूतपूर्व बचत. ज्या 1 एकर शेतीमध्ये फवारणी करायला मजुरांना संपूर्ण दिवस लागतो, तिथे हा ड्रोन अवघ्या 10 ते 15 मिनिटात 1 एकर फवारणी फत्ते करतो. विचार करा, तासनतासाचं काम मिनिटावर आले. दुसरा फायदा म्हणजे पैशांची आणि औषधांची बचत. जेव्हा आपण हाताने फवारणी करतो, तेव्हा औषधाचे मोठे थेंब जमिनीवर पडतात आणि वाया जातात. पण ड्रोनमधून निघणारे तुषार हे मायक्रॉन साईजचे म्हणजेच अतिशय सूक्ष्म धुके तयार करतात. यामुळे औषध पानाच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंना अगदी तंतोतंत बसतो. पारंपरिक पद्धतीत जिथे 1 एकरला 150 ते 200 लिटर पाणी लागतं, तिथे ड्रोनमुळे फक्त 10 ते 12 लिटर पाण्यात काम होतं. म्हणजेच औषधही वाचलं आणि पाणीही वाचलं. आणि तिसरा, जो माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांचे आरोग्य. विषारी कीटकनाशक अंगावर उडाल्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना विषबाधा होते किंवा आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. ड्रोन हवेतून फवारणी करत असल्यामुळे शेतकऱ्याचा या विषारी औषधांशी थेट संपर्कच येत नाही. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, बाबा रे, हे सगळं ठीक आहे, पण या ड्रोन फवारणीचा खर्च किती येतो? तर मित्रांनो, गणित खूप साधं आहे. आज जर तुम्ही बाजारात ड्रोन भाड्याने आणून फवारणी करायची ठरवली, तर साधारणपणे 350 ते 500 रुपये प्रति एकर असा खर्च येतो. जर तुम्ही मजुरी, पाटाचं पाणी आणि वाया जाणारे औषध याचा हिशोब केला, तर ड्रोन फवारणी तुम्हाला मजुरापेक्षाही स्वस्त आणि परवडणारी पडते. आता वळूयात आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे सरकारी अनुदान. सरकारलाही माहिती आहे की आपला शेतकरी आधुनिक झाला पाहिजे. म्हणूनच सरकार ड्रोन खरेदीवर भरघोस मदत करत आहे. जर तुमची शेतकरी उत्पादक कंपनी असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र असेल, तर ड्रोन खरेदीवर तब्बल 75% ते 100% पर्यंत म्हणजेच 10 लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळते. जे तरुण कृषी पदवीधर आहेत, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 50% म्हणजेच 5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान सरकार देत आहे. आणि आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांसाठी, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आणि महिला शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना अंतर्गत 40% ते 50% पर्यंत आर्थिक सवलत दिली जाते. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सरकारच्या महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करू शकता किंवा तुमच्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. तर शेतकरी मित्रांनो, जुन्या पद्धती बदलण्याची आणि स्मार्ट होण्याची वेळ आता आली आहे. तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय शेती फायद्याची होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या शेतात कधी ड्रोनने फवारणी केली आहे का? किंवा तुमच्या भागात ड्रोन फवारणीचे काय दर सुरू आहेत? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती जर तुम्हाला मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.